आज सकाळी जो महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे। या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे। ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत। जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी। 2 जण काही ICU मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत। त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची मी त्यांना सगळ्यांनाच प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत। जे जखमी झाले किंवा जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून काय मदत करायची? आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना, मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत। त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत शासनातर्फे। हायवे आपण पाहतोय पुणे पंढरपूर दिवे घाटाच्या खालचा भाग अजूनही पूर्ण झालेला नाही। वारी सासवडमध्ये यायला उशीर झाला। घाट रोड लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी सगळ्या लोकांनी नाही का तसे आदेश दिले होते आम्ही की लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसं पूर्णही केलं होतं। पण लोकांचा ओसंडून वाहणारा जो सागर आहे त्याच्यामुळे अनेक अडथळे येत होते। मध्येच चुकून एखादं वाहन शिरल्यामुळे तसं ट्रॅफिक मला वाटतं त्याच्यामुळे वेळ झाला।